हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये. मित्रांनो, आता आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ महिना चालू झाला म्हणजे आषाढ तर तळायलाच हवा ना. चला तर मग आज आपण बनवणार आहोत आषाढ महिना स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या. कापण्या बनवायला सुरुवात करूया. कापण्या बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 कप गूळ. मी गूळ एकदम बारीक कापून असं दाबून कप भरून घेतलेला आहे आणि त्यामध्येच मी त्याच कपाने मोजून 1 कप पाणी घालते. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही पाणी थोडंसं कमी घाला, म्हणजे गव्हाचं पीठ पण कमी लागेल आणि कापण्या गोड होतील. आमच्याकडे जास्त गोड खात नाहीत म्हणून मी 1 कप गूळ घातलाय आणि त्याच कपाने मोजून 1 कप पाणी घालते. आपल्याला ह्याचं गुळवणी बनवून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला आटवायचं नाही आहे हे, किंवा आपल्याला ह्याचा पाक पण बनवायचं नाही आहे. फक्त पाणी गरम झालं की आपण गूळ बारीक कापलेला असल्यामुळे लगेच तो वितळला जाईल. गूळ वितळला की गॅस बंद करून घ्यायचा आहे. याला हलवत राहायचं आहे म्हणजे पटकन वितळला जाईल गूळ. हे बघा फ्रेंड्स, आपलं गूळ छान वितळलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते. गॅस बंद करून घेतल्यानंतर आपल्याला हे पाणी, जे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे आपण, ते एका मोठ्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे गाळून, म्हणजे ते पटकन थंड होईल. हे बघा, मी गुळवणी इथे एका ताटामध्ये गाळून घेते आहे, म्हणजे जे गुळामध्ये जो काही कचरा असेल तो गाळणीमध्ये राहील आणि ताटामध्ये गाळल्यामुळे गुळवणी आपलं पटकन थंड होईल. आपलं गुळवणी थंड होत आहे तोपर्यंत आपण पीठ घेऊया मिक्स करून. हे बघा, गुळवणी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण पीठ मिक्स करून घेऊया. मी त्या ज्या कपाने गूळ आणि पाणी मोजलं होतं त्याच कपाने मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेते. पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आहे. हे बघा, मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 1/4 कप, म्हणजे तुम्ही कप नसतील तर तुम्ही चमच्याने जरी मोजलं तरी चालेल, 2 मोठे चमचे मी इथे बेसन पीठ घालते. तुम्ही बघू शकता. बेसन पीठ घातल्यामुळे आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतात, कडक बनत नाही. नुसतं गव्हाचं पीठ जर घातलं तर कापण्या कडक बनतील. त्यामुळे बेसन पिठाच्या कापण्या छान खुसखुशीत होतात. बघू शकता तुम्ही. हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पहिल्यांदा. आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. बघू शकता मी मीठ घालते थोडंसं. त्यानंतर कच्ची बडीशेप घालायची आहे. तुम्हाला जर अशी आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये याची पावडर बनवून घातली तरी चालेल, पण मी अशीच टाकते आहे कच्ची. आणि थोडीशी सुंठ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, ती पण यामध्ये आपल्याला घालायची आहे. सुंठ मी चाळून घालते, म्हणजे जे काही वरचे मोठे कण असतील ते बाजूला होतील. सुंठेप्रमाणेच तुम्ही बडीशेप पण मिक्सरमध्ये बारीक करून घालू शकता, पण मी अख्खी बडीशेप घालते. हे बघा, सुंठ घातल्यानंतर आपण हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण जिन्नस. आता आपलं गुळवणी पण थंड झालेलं आहे, तर आपण हे पीठ त्यामध्ये ॲड करून घेऊया. हे बघा, आपलं गुळवणी पण छान थंड झालेलं आहे. आता आपण हे पीठ यामध्ये ॲड करून घेऊया. सगळं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी थोडंसं पाणी जास्त घेतलं होतं, म्हणजे 1 कप गूळ घेतलं होतं, त्याबरोबरच 1 कपच पाणी घेतलं होतं. जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही पाणी थोडंसं कमी घाला, म्हणजे गव्हाचं पीठ पण कमी पडेल. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करून तेल घालायचं आहे यामध्ये 2 चमचे. हे बघा, एकदम कडकडीत गरम केलेलं तेल घालते मी 2 चमचे. तुम्ही तूप घालू शकता, तेल घालू शकता तुमच्या आवडीनुसार. मी इथं तेल गरम करून टाकते. हे बघा, गरम तेल टाकल्यानंतर लगेच हात घालायचा नाही त्यामध्ये. थोडंसं थंड झाल्यानंतर आपलं पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर हे थोडंसं पातळ जर झालं तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करू शकता, आणि थोडंसं जर तुम्हाला वाटलं दाटसर होतंय तर 1-2 चमचे पाणी पण ॲड करू शकता. तर माझं थोडंसं पातळ झालेलं आहे, तर मी यामध्ये आणखी अर्धा कप गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे.
म्हणजे मी पूर्ण एकूण 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. तुम्ही बघू शकता मी छान पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवायचं आहे असं झाकून. हे बघा फ्रेंड्स, आपलं पीठ छान भिजलेलं आहे इथे. आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे लाटून घ्यायचं आहे. म्हणजे हे जास्त पातळही लाटायचं नाही आहे आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही आहे. चपाती एवढं पातळ पण लाटायचं नाही आहे, थोडंसं चपातीपेक्षा जाडच ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही, छान पीठ गोळे करून घेतल्यानंतर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी थोडंसं आपलं तेल गरम करण्यासाठी ठेवत आहे, म्हणजे आपल्याला कापण्या बनूपर्यंत तेल पण गरम होईल. हे बघा, चला तर आपण आता पोळी लाटून घेऊया. पीठ न लावताच लाटायचं आहे आपल्याला. हे कोरडं पीठ ह्याला लावायचं नाही आहे, कारण आपण जर कोरडं पीठ लावलं तर ह्याला वरतून जी खसखस चिकटवणार आहोत आपण, ती व्यवस्थित चिकटली जाणार नाही आणि कापण्या आपण जर तेलामध्ये टाकल्या तर ती सगळी खसखस तेलामध्येच पडेल. हे बघा, खसखस लावून घ्यायची आहे. खसखस लावल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा थोडंसं ह्याला लाटायचं आहे, म्हणजे खसखस आपली निघणार नाही. छान खसखस लावून पण थोडंसं लाटून घ्यायचं आहे, कारण खसखस लावल्यानंतर दिसतात पण खूप छान आणि खायला पण खूप छान लागतात. बघू शकता मी ही जास्त जाडही केलेली नाही आहे पोळी आणि जास्त पातळ पण ठेवलेली नाही आहे. आता आपण याच्या कापण्या कट करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता. आता कापण्या आहेत म्हटलं, मी डायमंड शेपमध्येच कट करून घेणार आहे. हे बघा, कट करताना किंवा आपण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर ते एकमेकाला चिटकतात थोड्याशा, पण तेलामध्ये टाकल्यानंतर ते आपोआप वेगळ्या होतात. बघा, आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. फ्रेंड्स, एकदा या कापण्या नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा चहाबरोबर पण खाऊ शकता, तशा पण खाऊ शकता. आणि कुठे जर तुम्हाला प्रवासामध्ये जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. या कापण्या कमीत कमी 15 ते 20 दिवस खराब होणार नाहीत. नंतर पण त्या खराब होणार नाहीत, पण तेलाचा वास येऊ शकतो. 15 ते 20 दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता या. हे बघा, मी 2 पोळ्या लाटून घेतल्या होत्या, त्याच्या कापण्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण या कापण्या तळू आणि या कापण्या तळतानाच बाकीचे पण कापण्या लाटून घेऊया, म्हणजे आपलं पटकन होऊन जाईल. मी ते कापण्या तळण्यासाठी टाकलेले आहेत. एकदम फास्ट गॅसवरती पण तळायचे नाही आणि एकदम स्लो पण नाही करायचं आहे गॅस. मध्यम गॅसवरती छान तळून घ्यायचे आहे त्या, लाल रंग येईपर्यंत. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी छान तांबूस रंगावरती आपल्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत. शेवटचा जो एक उंडा राहिला होता त्याला मी थोडीशी पांढरे तीळ लावून बघते. तीळ लावल्यावरती पण खूप छान लागतात कापण्या. पण तीळ का लावत नाहीत तर कारण तीळ मोठे असतात, ते कापण्याला आपण वरतून लाटलं तरी पण ते चिटकत नाहीत व्यवस्थित. आणि तेलामध्ये टाकलं की ते सगळे तीळ तेलामध्येच पडतात, म्हणून खसखस लावतात. पण मी ते एका साईडने लावून दाखवले आहे तुम्हाला, एका पोळीला. तर छान झाले ते तीळ लावलेले पण. तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या खूप छान झालेल्या आहेत, एकदम खुसखुशीत, अजिबात पण कडक झालेले नाही आहे. आणि खायला तर एकदम रुचकर लागत आहेत, कारण आपण यामध्ये बडीशेप पण घातलेली आहे आणि सुंठ पण घातलेली आहे, त्यामुळे खूप छान लागतात. खसखसची पण टेस्ट छान येते त्याची. तुम्ही आवाज बघू शकता, याचा आवाजावरूनच कळते की आपल्या कापण्या खूप खुसखुशीत झालेल्या आहेत. तर मित्रांनो, कापण्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस